नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. पाहू शकता, तिसरा हप्ता आता पैसे जे आहेत ते वाटप होणार आहेत. त्याची तारीख देखील समोर आलेली आहे. त्यासोबतच बँकांना नवीन सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. पैसे वाटप करत असताना नवीन सूचना बँकांना देण्यात आलेल्या आहेत. काय सूचना आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. त्यासोबतच फक्त एवढ्याच महिलांना आता पैसे जे आहेत ते मिळणार आहेत. बघा किती महिला आहेत त्या महिलांना पैसे मिळतील ते आपण पाहणार आहोत. आणि ज्या महिलांना पैसे मिळणार नाही त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत. बघा, एवढ्या महिलांना पैसे मिळणार नाही आहेत. आता कोणकोणत्या महिला आहेत त्या महिलांना पैसे मिळणार नाही त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत. त्यासोबतच सर्व महिलांना सरकारतर्फे नवीन आव्हान करण्यात आलेले आहे. काय महत्त्वाचं आव्हान सरकारने केलेलं आहे ते देखील आपण पाहणार आहोत. तसेच 29 सप्टेंबरला जे काही पैसे वाटप होणार आहेत त्याच्या संदर्भात देखील महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ती देखील माहिती आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संपूर्ण माहिती सर्व माता भगिनींना कळून जाईल. सर्व माता भगिनींना विनंती करतो, सर्वांनी पटकन व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. लाडक्या बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते. तर बघा, तिसरा हप्ता पैसे वाटपासंदर्भाची जी काही महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत ती पाहूच्या. त्या अगोदर महत्त्वाच्या ज्या काही कमेंट्स आहेत, महिला भगिनींच्या प्रश्नांची उत्तरं कोणीही आता देत नाही आहे. त्या प्रश्नांची उत्तरं आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिली जाणार आहे. तर ते काही प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. त्यानंतर ज्या काही अपडेट्स आहेत त्या आपण पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. पाहू शकता बघा, रुपालीताईंनी विचारलेला प्रश्न आहे. मी रुपाली विजय शिरसाट, मी 17 ऑगस्टला फॉर्म भरला आणि 24 ऑगस्टला मंजूर झाला आहे. मला पैसे कधी येणार? तर बघा, अशा पद्धतीचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, माता भगिनींचे प्रश्न कोणीही उत्तर देत नाही, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिले जात असतात. बघा, मी तुमचे सर्वच्या सर्व प्रश्न वाचत असतो आणि त्यांना हर्ट देखील मारत असतो, म्हणजेच तुमचे प्रश्न मी वाचलेला आहे. बघा, मी रुपाली विजय शिरसाट यांनी 17 ऑगस्टला फॉर्म भरला, 24 ऑगस्टला फॉर्म मंजूर देखील झाला आहे, परंतु पैसे जे आहेत ते अजून मिळालेले नाहीत. बघा, या ठिकाणी महत्त्वाचं एक कारण आहे. 24 ऑगस्टला तुम्ही अर्ज भरला होता, तुमचा अर्ज कदाचित हा उशिराने त्या ठिकाणी मंजूर झाला असेल. 24 ऑगस्टपर्यंत ज्या महिलांनी अर्ज भरले होते, ज्या महिलांचे अर्ज मंजूर होते त्या महिलांना पैसे पाठवले गेलेले आहेत. किंवा मग तुमचा अर्ज मंजूर होऊन देखील तुमचं DBT लिंक नसेल, त्यामुळे तुम्हाला पैसे मिळालेले नाहीत. लवकरात लवकर DBT लिंक करून घ्या, तुम्हाला देखील पैसे मिळून जातील. आता पुढचा प्रश्न. तर बघा, पुढचा प्रश्न आहे अर्चनाताईंचा. हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. अहो सर, मलाही 28 ऑगस्टला अप्रूव्हल आला, पण आत्तापर्यंत एकही रुपया आला नाही. बघा, 24 ऑगस्टपर्यंतचे पैसे आत्तापर्यंत वाटलेले आहेत. 28 ऑगस्टला मंजूर आहे, त्यामुळे तुम्हाला आत्ता पैसे वाटले जातील. बघा, आत्ता ह्या हप्त्याला तुम्हाला पैसे वाटले जातील 29 सप्टेंबर रोजी. 29 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला पैसे जे ते मिळून जातील. 29 सप्टेंबरला तिसरा हप्ता वाटला जाणार आहे. तिसरा हप्ता जो आहे तो 29 सप्टेंबरला वाटला जाणार आहे. अर्चनाताई, तुम्हाला 29 सप्टेंबरपर्यंत पैसे जे ते मिळून जाणार आहेत. त्यामुळे काळजी करायची नाही, कुठल्याही महिलेने घाबरून जायचं नाही. तुमच्या अर्जांचे पैसे तुम्हाला मिळतीलच. अर्ज मंजूर पाहिजे, त्यासोबतच तुमचं DBT देखील लिंक असायला पाहिजे. त्यासोबतच सर्व महिलांना सांगू इच्छितो, कुठेही जा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर कुठेही पाहायला मिळणार नाही. आपल्या चॅनलवर तुम्हाला प्रश्नांची उत्तरं दिली जातील. त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही बिनधास्तपणे विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच दिली जाणार, त्याची त्या ठिकाणी मी तुम्हाला खात्री देतो. पुढचा प्रश्न बघा, शोभाताईंचा आहे. जर आपण पाहिलं तर शोभा मुननकर, बघा, मला लाडकी बहीण योजनेचा पहिला दुसरा हप्ता मिळाला नाही. बघा, तिसरा हप्ता जो आहे त्यावेळेस तुम्हाला पैसे मिळतील. दुसरा हप्ता मिळाला नाही, पहिला हप्ता मिळाला नाही, काळजी करू नका, तुम्हाला तिसऱ्या हप्त्याला पैसे मिळून जातील. ठीक आहे. पुढचा प्रश्न. तर बघा, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. अशा पद्धतीचे प्रश्न असल्यामुळे मी ताईंना मदत करत असतो, भगिनींना मदत करत असतो, माता भगिनींना मदत करत असतो. बघा सर, मी जुलै महिन्यात फॉर्म भरला आहे. मला माझा फॉर्म अंगणवाडी सेविकेंकडे भरला होता. मी त्यांना विचारलं तर त्यांनी स्पष्ट सांगितले फॉर्म सरकारकडे गेला आहे, तर तिकडे चेक झाला नाही. बघा, काय म्हटलेले, चेक झाला नाही, पेंडिंग दाखवत आहे, तर आता मी दुसरा भरू शकत नाही. तर काय करावे लागणार आहे? आता मला कृपया तुम्ही काही मदत करू शकता. बघा, या ठिकाणी एकतर महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडनं जे काही मला प्रश्न आहे तो स्पष्ट असायला पाहिजे. एकतर तुम्ही या ठिकाणी म्हणताय सरकारकडे गेला आणि एक तर तुम्ही म्हणताय बघा तिकडे चेक झाला नाही, म्हणजेच अंगणवाडी महिलांकडे तो चेक झालेला नाही आहे का? किंवा मग मी असं त्या ठिकाणी धरतोय सरकारकडे गेलेला आहे परंतु तो अजून चेक झालेला नाही आहे, असं त्या ठिकाणी मी गृहीत धरतो. त्यामुळे काळजी करू नका. तुमचा जो काही अर्ज आहे तो त्या ठिकाणी पेंडिंगमध्ये आहे, तर तो चेक केला जाईल. आणि जर चेक होत नसेल तर अजूनही तुमच्याजवळ वेळ आहे. 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत आहे. तुम्ही अजूनही अर्ज भरू शकता. ठीक आहे. नव्याने अर्ज भरा, अंगणवाडी सेविकांकडे जा, नव्याने अर्ज भरून घ्या. तुम्हाला तुमचा जो काय अर्ज आहे तो मंजूर होऊन जाणार आहे. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आहे शीतलताई यांचा. शीतल यादव,
मला पण अजून ₹1सुद्धा आलेला नाही. मी 14 जुलैला फॉर्म भरला आहे, 1 ऑगस्टला अप्रूव्ह झाला आहे, 4 सप्टेंबरला पोस्टात आधार सीडिंग झालं आहे. माझं नाव शीतल हनुमान यादव, माझे गाव मोहापे. ठीक आहे. तर बघा ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर यांचा जो काही प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे. मला पण अजून ₹1सुद्धा आलेला नाही आहे. 14 जुलैला यांनी फॉर्म भरला आहे. फॉर्म भरल्यानंतर 1 ऑगस्टला तो मंजूर झाला, 4 सप्टेंबरला त्यांचं DBT लिंक झालं. बघा मी वारंवार तुम्हाला सांगतो आहे, DBT लिंक असेल तर तुम्हाला पैसे मिळतील. आता तुमचं जे काही DBT आहे ते 4 सप्टेंबरला लिंक झालेलं आहे, त्यामुळे काळजी करू नका. 3ऱ्या हप्त्याला तुम्हाला पैसे मिळतील, कारण DBT लिंक असेल तर तुम्हाला पैसे मिळत होते. पहिला हप्ता, दुसरा हप्ता त्यामुळेच तुम्हाला मिळाला नाही, ज्यामुळेच तुमचं DBT लिंक नव्हतं. आता सप्टेंबरमध्ये ते लिंक झालेले 4 सप्टेंबरपासून, म्हणजेच सप्टेंबर महिन्यात कुठलाही हप्ता वाटप झालेला नाही आहे, तो आता डायरेक्ट थेट 29 सप्टेंबरला वाटप होत आहे. त्यामुळे 4 सप्टेंबरला तुमचं त्या ठिकाणी DBT लिंक झाल्यामुळे तुम्हाला 29 सप्टेंबरला पैसे मिळून जातील. शीतलताई काळजी करायचं नाही आहे. कुठली अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. पुढचा प्रश्न. तर बघा प्रश्न अशा पद्धतीचा आहे, मला ₹1ही मिळालेला नाही. बघा हा प्रश्न खूप महिलांचा आहे, खूप माता भगिनींचा आहे का? जर असेल तर हो लिहून पाठवायचं. बघा हा जो काही प्रश्न आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. बघा सर्वांना सांगतोय, सुजाताताई तुम्हाला देखील सांगतोय, सुजाता जगताप यांचा प्रश्न आहे. बघा ₹1ही मिळाला नाही, त्याचं कारण असे तुमचं ज्या ठिकाणी काही ना काहीतरी कमी असेल. एकतर तुमचं DBT लिंक नसेल किंवा तुमचं स्वतःचं अकाउंट नसेल, असे काहीतरी प्रॉब्लेम्स तुमचे असतात, किंवा अर्ज मंजूर नसेल, त्यामुळे तुम्हाला पैसे मिळालेले नाहीत. आता जर तुमचा अर्ज मंजूर असेल, DBT लिंक असेल, स्वतःचा अकाउंट असेल तर तुम्हाला पैसे मिळून जातील. पैसे 3ऱ्या हप्त्यात मिळतील. 3रा हप्ता 29 सप्टेंबरला मिळतोय, वाटप केला जाणार आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया. तर बघा हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे, रुपालीताई यांचा आहे. अजून ₹1 पण मिळाला नाही, ऑगस्टला मंजूर झाला आहे. रुपाली, कोठावधी, नाशिक मिळणार आहे की नाही शंका यायला लागली. काळजी करू नका. अर्ज मंजूर असेल, DBT लिंक असेल तर पैसे तुम्हाला 3ऱ्या हप्त्याला म्हणजेच 29 सप्टेंबरला मिळून जातील. काळजी करायचं नाही आहे. पुढचा प्रश्न. बघा ह्या ठिकाणी सुप्रियाताईंचा प्रश्न आहे, सुप्रिया चौगले यांचा. 14 तारीख झाली, 19 तारीख झाली, आज आहे 24 तारीख. कधी येणार पैसे? पैसे 29 तारखेला येणार आहेत ताई. सर्वांनी लक्षात घ्या, पैसे 29 तारखेला पाठवले जाणार आहेत. सरकारने 29 तारीख दिलेली, 29 तारखेला पैसे पाठवले जाणार आहेत. पैसे हे सरकार पाठवत असतं. सरकार ज्यावेळेस तिथून बटन दाबतं त्यावेळेस पैसे यायला सुरुवात होते. सरकार जोपर्यंत बटन दाबणार नाही तोपर्यंत पैसे येणार नाहीत. पैसे 29 तारखेला येतील. बहुतेक महिला आहेत त्यांना वाटत असेल ₹1ही मिळाला नाही. काळजी करू नका, ₹1ही तुम्हाला मिळाला नाही, कारण ते पाठवलेच गेले नाहीत म्हणून तुम्हाला मिळालेलं नाही आहे. पैसे तुम्हाला 29 सप्टेंबरला मिळून जातील. ठीक आहे. सर्वांनी काळजी घ्यायची, काळजी करू नका. सर्वांना ह्या ठिकाणी पैसे जे ते मिळून जातील. ज्यांचे अर्ज मंजूर असतील, DBT लिंक असेल, सर्वांनी बघा, सर्व माता भगिनींनी कमेंट बॉक्समध्ये ऑल ओके लिहून पाठवायचे. जर असेल तर ऑल ओके म्हणजेच काय, तुमचं DBT लिंक आहे, स्वतःचं अकाउंट आहे आणि अर्ज मंजूर आहे, तर तुम्ही ऑल ओके लिहून पाठवायचं सर्व भगिनींनी. आणि जर तुमचं DBT लिंक नसेल तर ते लिहून पाठवा, स्वतःचा अकाउंट नसेल तर ते लिहून पाठवा, अर्ज मंजूर नसेल तर ते देखील तुम्ही लिहून पाठवू शकता. पुढचा प्रश्न. बघा पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी दीना बोरसे यांचा. अजून पैसे मिळाले नाही. 28 ऑगस्टला फॉर्म भरला होता, 29 ऑगस्टला अप्रूव्ह झाला होता. बघा हे जे काही पैसे आहेत ते 24 ऑगस्टपर्यंतचेच पाठवलेले आहेत. त्यामुळे तुमचं जे पैसे आहेत ते आता मिळणार आहेत. 29 सप्टेंबरला तुम्हाला पैसे वाटप केले जातील. 29 तारखेला पैसे वाटप केले जाणार आहेत. पुढचा प्रश्न. बघा हा देखील प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. मी आणि माझ्या मुलीने अर्ज केला तरी, फॉर्मही भरला तरीही मला आणि माझ्या मुलीला पैसे आले नाहीत. मी हा फॉर्म जुलैमध्ये आम्ही दोघींनी मिळून भरला, तरीही कोणत्याच हप्त्याचे पैसे मला मिळाले नाही. फॉर्म भरला त्या दिवसाची तारीख होती 6 जुलै 2024. KYC केली तरीही अजून मिळाले नाही पैसे. धन्यवाद तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल. नक्कीच ताई तुमचं खूप खूप आभार त्या ठिकाणी मानतोय मी. त्यासोबतच तुम्हाला अजून एक मार्गदर्शन या ठिकाणी नक्कीच करेल. बघा तुमचं KYC झालं आहे किंवा नाही. KYC झालेलं असेल तर तुम्ही एक वेळेस त्या ठिकाणी ऑनलाईन चेक करा. ऑनलाईन कसं चेक करायचं आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे, 2 मिनिटामध्ये तुम्ही चेक करू शकता तुमचं ॲक्टिव्ह आहे किंवा नाही, म्हणजेच तुमचं DBT इनेबल आहे किंवा नाही ते तुम्हाला चेक करता येईल. ठीक आहे. DBT इनेबल आहे किंवा नाही ते तुम्हाला चेक करता येईल. जर तुमचं ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला यावेळेस पैसे मिळून जातील. जर DBT ॲक्टिव्ह नसेल तर बघा आजची 24 तारीख आहे, 29 तारखेला जर तुम्हाला पैसे हवे असतील तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही पोस्टाचं अकाउंट उघडून घ्या. इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून घ्या. 24 तासामध्ये तुमचं लिंक होऊन जाईल आणि 29 तारखेला तुम्हाला लगेच पैसे त्या ठिकाणी जमा होऊन जातील. ठीक आहे. तर तुम्ही हे पर्याय करू शकता किंवा मग तुमचं जर KYC अगोदरच झालं असेल तर तुम्ही ऑनलाईन चेक करून घ्या. जर ओके असेल तर तुम्हाला 29 तारखेला पैसे मिळूनच जाणार आहेत. काळजी करायचं नाही आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न.
बघा पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी ज्योतिताईंचा, ऑगस्ट महिन्यात मी लाडक्या बहिणीचा अर्ज केला तरीही मला पैसे आले नाहीत मुख्यमंत्री साहेब. बघा ऑगस्टमध्ये तुम्ही अर्ज केला होता, मंजूर केव्हा झाला ते महत्त्वाचं आहे. जर मंजूर 24 ऑगस्टनंतर झाला असेल तर तुम्हाला 29 सप्टेंबरला पैसे मिळतील, कारण 24 ऑगस्टपर्यंतचेच पैसे आतापर्यंत वाटप केले गेले आहेत. 24 ऑगस्टनंतर ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले त्यांना नंतर पैसे म्हणजेच 29 सप्टेंबरला पैसे वाटप केले जाणार आहे. अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. अजूनही काही महत्त्वाचे भरपूर प्रश्न आहेत या ठिकाणी. जर आपण पाहिलं तर हजारोनं लाखोने ह्या ठिकाणी कमेंट्स येत असतात, महिलांचे भरपूर प्रश्न असतात, परंतु काही महत्त्वाचे जे काही प्रश्न आहेत, तुमचे जे काही उत्तर असू शकतात, प्रश्न असू शकतात जे तुमच्याशी खूप महत्त्वाचे, त्याच प्रश्नांची उत्तर आपण या ठिकाणी देत असतो. तर तुम्हाला कुठलीही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, कदाचित त्यांचा देखील प्रश्न जो असेल तो त्या ठिकाणी सॉल्व्ह होऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण ज्या काही अपडेट्स आहेत तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातल्या छोटे आणि मोठ्यातले मोठे अपडेट्स सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेचे नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.